आणलं मग आता आमच्याला त्या पळसणलं हा तुम्हाला सुरगाण्याला वाटेल त्या आता मग ती नहीं तो मग कपड़े मार्गी रास्ता डांबरच रहेगा ना, डांबरी से जाएंगे हम सब। चांगली रहेंगी कशी रहेंगी, सगळ्या गाड्या आणि ट्रॅक्टर जिपा टेम्पो ट्रक पाखरे टुकड़े सब बाजरे बेसन। एक्सप्रेस हाईवे वो बड़ा हाईवे से जाएंगे पै पै हम, इतने के घरी कोनीच नहीं रहेंगे, आप कोनीच नहीं रहेंगे, एक भी नहीं रहेंगे कभी, पै पै जा रहे सभी गाड़ियान घोड़ियान। वो लय तापा डेंजर आप रहेंगे, खाने का सोने का झोपने का नुसता तिथं। आणि सकाळचं वातावरण आहे बघू शकता, माग अजून तरी धुकं नीट मोकळं नाही झालं। आपण आता निघू, आज योगिता गाडी चालवणार आहे एक डायरेक्ट ढगात बघू शकता। इथं सकाळी सकाळी बाबा थंड पाण्यात हातपाय धुवू राहिले, असं असतं गावाकडं वातावरण। आणि हा जो रस्ता आहे हा वासद्याला जातो, इकडे आहे उंबरठाणा आणि मागच्या साईडने आहे वासदा। आणि गावाकडे जास्त वाहतुकीचे साधन नाही राहत, त्याच्यामुळे गावाकडले लोक अशा रिक्षामध्ये बाजाराला जातात। इकडे जे समोर दिसतं इथं आहे उंबरठाणचं बस स्टँड, त्याच्यावरती बोर्ड वगैरे काही लावेल नाही, पण इथं बस येऊन थांबते। उंबरठाणमध्ये शनिवारचा बाजार राहतो आणि बाजाराच्या दिवशी जास्त गर्दी राहते, इतर दिवशी काही एवढी गर्दी नाही राहत। तर इथे समोर मिळतो चहा, आपण आता पहिले तिथं चहा घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे निघू। पण इथून आता वडे घेतले, आपण आता एका ठिकाणी जाऊन बसून त्याच्यानंतर इथं अजून नाश्ता करून इथे भेटतो उंबरठाणचा स्पेशल चहा। आणि इकडं आहे उंबरठाणची बाजारपट्टी, म्हणजे जो बाजार भरतो ना भाजीपाला वगैरे तो या साईडला भरतो। आणि इथे आहे उंबरठाणचं कॉलेज इकडच्या साईडला। हा जो रस्ता आहे हा उंबरठाणकडचा रस्ता आहे, आणि जो इकडं हा आहे ना हा सुरगाण्याकडे जातोय हा रस्ता आहे। पण इथून पण एक शॉर्टकट रस्ता आहे, आपण आज इकडून जाणार आहे। माणिगाव आहे तिकडं हा रस्ता निघतो, आपण आता इथूनच जाणार आहे। इकडचा हा जाण्याचा एक शॉर्टकट रस्ता आहे जो माणी या गावाला निघतो, आणि तिथून सुरगाणा जवळपास 7 किलोमीटर आहे। तर आपण आज इकडनं जाणार आहे आणि इथून पण आपल्याला सरळ जायचं आहे। इथून म्हैसकर गाव आहे, या रस्त्याने जाताना आपल्याला भरपूर असे घाट दरी वगैरे बघायला मिळेल, आणि वरतून येणाऱ्या गाड्या। आणि एवढा खराब रस्ता आहे तरी पण इकडचे गावाकडले लोक बाजाराला कसे असे गाडी भरून जातात। आणि हा जो रस्ता आहे या साईडने कधी बस वगैरे काही येत नाही। आणि इकडे बघू शकता आपल्याला जो समोर बोर्ड दिसतो ना, तिकडून आहे, इकडे आहे वांगण, इकडे आहे बापळून सुळे अलंगून। तर आपल्याला जायचं या साईडने पहिले वांगण उतरायचं आहे, त्याच्यानंतर पुढे जायचं आहे। पोहोचलोय वांगण गावात, जे वांगण गावाचा घाट उतरून आपण आता खाली आलोय। थोडा वेळ आपण आता इथं थांबू। बाबा ही नदी कोणती आहे? हे म्हणजे ही नदी नाही का? नार का? ती नदी कुठून येते? टेंबोपासून का? हा, आणि ते मिळणी सांगता ते कुठं आहे? मिळणी आळीपाड्याची का? ते नदीला कोणती कोणती नदी येते मिळते? म्हणजे जी मेन नदी आहे ती नार नदी। हा नार नदी। आणि एक इकडून येते वाटतं सुरगाण्याच्या साईडने ना, एक पार नदी आहे ना ती मग मनखेड ते काय ती हस्ता जाऊला, म्हणजे ती मागल्या साईडने जाते जी भिवतासला जाते ती। आणि एक ही नार नदी ही येते। आणि आता जायला इकडून रस्ता कसा काय मानीला? मानीला मग आता आमच्याला पळसणलं तुम्हाला सुरगाण्याला वाटेल त्या मग ती नाही तर मग खोपड्या मार्गी जायचं। खोपड्याला गेला का तिथून मग मानी, हा मानी, आणि तिथून मग सुरगाणा।
तर आपल्याला जी बाबांनी थोडीशी माहिती दिली ना, तर ती थोडक्यात उंबरठाणकडून जो शॉर्टकट रस्ता जातो ना त्याची माहिती दिली. आणि आपण आता त्याच्यामध्ये आमदा गाव आहे ना तिथं आहे, तिथं आम्ही बसलोय आणि त्याच्यानंतर आपण आता तिकडं निघणार आहे. तर चला, तर आपण आलो आता आमदा या गावात आणि इथून आपल्याला जायचं आहे पुढे पळसणला. आणि जी पार नदी येते ना ते तुम्ही बघू शकता इथून किती असं मोठी नदी आहे. आणि ही नदी येते ती केम डोंगरावरून, जिथून 7 नद्यांचा उगम झालेला आहे, तिथून ही एक नदी येते आणि पुढं गुजरातला जाते. आणि समोर जो आपल्याला दिसतोय हा पार नदीचा पूल आहे, बघू शकता किती अशी मोठी नदी आहे. आपण आता पळसण मध्ये पोहोचू आणि या आजूबाजूला असलेले पाडे आहेत पळसण गावाचे. आणि समोर जो आपल्याला दिसतोय ना ते आहे पळसण गाव. आणि इथून एक असा इकडे रस्ता जातो, तो पण माणीला निघतो. आणि त्याच्यानंतर इकडूनच्या साईडने वरच्या पण साईडने एक रस्ता जातो, तो पण माणीला निघतो. तर आपण आता वरल्या साईडने जाणार आहे. आपण आता इकडच्या साईडने जाणार आहे, कारण की जो खालच्या साईडने रस्ता आहे तो जास्त खराब आहे. या घाटातलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे वरून जो सूर्यप्रकाश पडतो तो एकदम कमी आणि या घाटात कायम असा गारवा राहतो, कारण की पूर्ण अशा दोन्ही साईडने झाडे असल्याने. आपण आता पोहोचलोय खडकमाळ या गावात. आणि आपण पोहोचलोय आता धुरापाड्या गावात. आणि जो पळसण मधून दुसरा जो रस्ता येतोय तो इथं निघतोय आणि आपण इकडूनच निघतोय रस्ता. आणि इथून आपल्याला जायचं आता खोबळा आणि त्याच्यानंतर माणी गावाला. आणि तिथून मग तो रस्ता जातो तो सुरगाणाला. समोर जे दिसतंय तुम्हाला ते आहे खोबळा गाव. इथपर्यंत बस येते. केम डोंगरावरून जी पार नदी येते ती ही आहे नदी. आणि हे आहे खोबळ्या गावचा हा पूल आहे, जे इकडच्या साईडला एवढं पाणी साठवलंय. इथं खाल्ल्या साईडने मोठा असं डॅम बांधलेला आहे, तर बघू शकता त्याच्यामध्ये किती असं पाणी आहे. आणि आपण आता पोहोचलोय माणी या गावात. आणि जो खालच्या साईडने जो रस्ता जातो तो बारे पुढं पेठकडे जातो. आणि जो इकडच्या साईडला रस्ता जातो तो सुरगाण्याला जातो. आणि जे माणसं गाडीमध्ये बसले हे आता सुरगाण्याला बाजाराला जाऊन राहिले. समोर जो रस्ता जातो तो सुरगाण्याकडे जातो. आणि हा इकडून एक शॉर्टकट रस्ता आहे, हा लाडगाव फाट्याला हा रस्ता निघतोय. तर आपण आता इकडून शॉर्टकटने जाणार आहे. समोर ही शाळा दिसते, इथं सर्व मुलीच या शाळेत शिकतात. तर ही आहे मानीची आश्रम शाळा. तर आपण आता पायरी फाट्याजवळ पोहोचलोय. आणि इकडे जो हा रस्ता जातोय ना हा जातो इकडे रोकडपाड्याकडे. आणि इकडचा हा रस्ता जातोय हा लाडगाव मुंबईकडे. आणि समोर जो दिसतोय ना तिकडे आहे मांडवीचा कडा. त्याचा व्हिडिओ आपण पहिले पण टाकेला आहे आपल्या चॅनलवरती, तर तो पण तुम्ही नक्की बघा. खूपच सुंदर ठिकाण आहे. अरे आपण आता पोहोचलोय लाडगावला. आणि जो खाली रस्ता जातो इकडच्या साईडला तो जातो सुरगाण्याकडे. आणि इकडं हा जातोय हा वणी नाशिक. आपण ज्या रस्त्याने आज आलो त्याला फिरून असं आलो, तो एक दुसराच रस्ता आहे इकडे यायला. तर आपण आता चिराई घाट चढून वरती आलोय. आपण पेट्रोल टाकून त्याच्यानंतर घरी जाऊ. तर इथं आहे घाटातलं कोटी देवाचं मंदिर, बघू शकता इकडं. पहिले आपण आता चिराईत जाऊ आणि पेट्रोल भरू आणि त्याच्यानंतर पुढे निघू, म्हणजे आपल्या घरी निघू. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.